एवढंच नाही, विश्वा हेही म्हणाला की बरेच दिवस तो तिला तनुजा नावाची मुलगी समजत होता. म्हणजे बराच काळ विश्वाने तिचा चेहराच पाहिला नव्हता. तोपर्यंत त्याला वाटत होतं कोणीतरी तनुजा नावाची मुलगी आहे. तिचा चेहरा पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की ही तर जानू आहे. मला ना कळत नाहीये की असं खोट्या नावाने का राहिली ती तिथे. लक्ष्मी, हे सगळं ऐकल्यावर जेवढा धक्का बसलाय तेवढंच काही कळेना सुद्धा झालंय का. मला ना सारखा एकच विचार म्हणत होता, जानू इथं का नाही आली, आपल्या घरी का नाही आली जानू. अगं तिला असं नाही का वाटलं की जेव्हा आपल्याला कळेल की आपली जानू आता नाही आपल्या, तेव्हा आपल्याला किती मोठा धक्का बसला असेल, काय अवस्था झाली असेल आपल्या दोघांची. आणि ती सुखरूप आहे, तिला काहीही झालं नाही, ती बातमी ऐकून आपल्याला किती आनंद होईल. तेव्हा सगळ्यात आधी बातमी आपल्याला कळायला हवी, आपल्याला तिला सांगायला हवं. असं नाहीच वाटलं तिला. अगं आणि मुख्य म्हणजे सासवडमध्येच होती ना ती, कुठे काही लांब वगैरे तर नव्हती, सासवडमध्ये होती, इथे नाही आले. मला सांग ना, एक फोन नाही करावा असं वाटलं तिला का. हो ना, हेच सगळे प्रश्न माझ्याही मनात. म्हणजे योगायोगाने ती दादाच्या घरी पोचली. तिला माहित नाही अर्थात दादा कोण आहेत ते, पण विश्वाला भेटल्यानंतर तर तिच्या लक्षात आलं होतं ना की आता आई बाबांना आपण कळवू शकतो किंवा आपण घरी जाऊ शकतो विश्वाबरोबर. पण तिने तसं केलं नाही. मला माहिती की ती त्या पाण्यात पडली, त्या समुद्रात पडली, त्यानंतर तिला धक्का बसला असणारच. कदाचित काही कळलं नसेल तिला दादाच्या घरी येईपर्यंत, आणि तिच्या ध्यानीमनी नसेल की आता काय करूया काय नको. मला खात्री आहे ललिता वहिनीने खूप प्रेमाने सांभाळलं असेल तिला तिथे. पण तरी काही काळाने का होईना, पण तिला आपली आठवण यायला हवी होती, ती आली नाही. आपली आठवण नाही आली तिला. ती जयंतकडे का नसेल गेली. जयंत नवरा ना तिचा, आणि जयंत तिच्यावर किती प्रेम करतो, किती काळजी घेतो तिची, हे आपल्याला चांगलंच माहिती. जेव्हा ती समुद्रात पडली असेल तेव्हा जयंतची काय अवस्था झाली असेल. त्याने तिला वाचवायचा प्रयत्न नक्कीच केला असेल, तिच्या नावावर हाका मारल्या असतील, आक्रोश केला असेल ना. तो नाही ऐकू आला तिला, तो लक्षात नाही राहिला तिच्या. जो नवरा आपल्यावर इतका प्रेम करतो, आपल्याशिवाय पानही हलत नाही त्याचं, जयंतची काय अवस्था झाली होती आपण बघितलं ना, साक्षी आहोत ना आपण त्याला. आणि हे सगळं जानूला माहित होतं ना. इतका प्रेमळ नवरा असताना ती जयंतकडे नाही गेली, इथं नाही आली. हे 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 विचार करून मला ना लक्ष्मी, मला नाही काही तुझं काय कळतच नाही मला, काय नक्की. मला खरं खरं सांग, म्हणजे मी चुकीचा विचार करत होतो. अजिबात नाही सिद्धिराज. कोण म्हणेल आनंदी तुमची मुलगी नाहीये? आनंदी तुमच्या बायकोच्या आधीच्या होऊ घातलेल्या नवऱ्याची मुलगी आहे, असं कोणाला सांगता येईल? अहो किती काळजी करता तुम्ही, किती सहजपणे तुम्ही तिला आपलंसं केलंय. कोण इतक्या पटकन कोणाला आपलंसं करतं सांगा? तुम्ही किती माया करता तिच्यावर, किती काळजी घेता, किती जीव लावता तिला. आत्ताच्या काळात हे नाही जमतो असं कोणाला. हे सगळं मी तुझ्याकडनं शिकलोय बा. जे बघ ना, तू, मी आणि आनंदी आपलं त्रिकोणी कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय. मला हाच दिवस बघायचा होता, आपण पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो. आणि हो, म्हणजे माझं असं काही म्हणणं नाहीये की श्रीकांत पासून मला तिला कायमचा लांब ठेवायचा आहे, किंवा तो आला तर तिने भेटू नये तिला, असे विचार खरंच नाहीयेत माझ्या मनात. सिद्धिराज, तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची काही गरजच नाहीये, कारण मला माहितीये तुम्ही कधीच कुणाबद्दलही वाईट विचार नाही करू शकत. आणि मला सांगा, असं गरजेचं आहे का की कायम आपण दुसऱ्यांबद्दलच विचार करायचा, स्वतःचा काही विचारच करायचा नाही? करेक्ट बोलली असतो. म्हणजे मला जे बोलायचं होतं ना
ते अगदी करेक्ट शब्दात मांडलंयस तू. म्हणजे बघ ना, देवाने पण काय सॉलिड जोडी बनवली आहे ना आपली. जिथे जिथे मी अडखळतो तिथे तू माझ्या पाठीशी उभी राहतेस, आणि जिथे तू हो ना, तू कधीच अडखळत नाहीस ग, खरंच नाहीस. म्हणजे तुझ्यात कसलीच कमतरता नाही आहे ग. आयुष्यपत मी कसा राहू तुझ्या पाठीशी उभा मग? तर कसं असेल सिद्धिराज, माझ्यातही खूप कमतरता आहेत. पण काय माहितीये ना, तुम्हाला माझ्यातल्या कमतरता कधी दिसतच नाही, आणि तुम्ही कधीच त्याचा बाऊ नाही करत. तुम्ही परिस्थिती अगदी सहजपणे हाताळता, म्हणून तुम्हाला माझ्यातल्या कमतरता कळतच नाहीत. म्हणजे जसं मी तुम्हाला पूर्ण करते ना, तसंच तुम्ही मला पूर्ण करता. आणि हा गुंड्या आपल्याला पूर्ण करतो. अहो बास, आता झोपलीये ती. ती तर झोपलीये, हा गुंड्याचा जागा आहे ना. माझ्याही मनात खूप शंका येत आहे. तो म्हणजे आत्ता डॉक्टर म्हणतायत की आत्ता ती पडली आणि तिची स्मृती गेली, पण तिला काही मानसिक त्रास पूर्वीपासून होत असेल का? म्हणजे काही कळत नाहीये की सगळं ठीक होतं ना, की आपल्या नजरेला आलं नाही. म्हणजे आता बघा ना, जानूच्या मनात नक्की काय चाललं होतं असं जर आपल्याला थांगपत्ताच नसेल तर, ती त्या समुद्रात पडायच्या आधीच तिची मनाची स्थिती ठीक नसेल तर, तिचं लग्न झालं तोपर्यंत आपल्या भावनाचं लग्न झालं नव्हतं. भलेही नंतर झालं असेल, पण मग ती खतखत तिच्या मनात होती का? किंवा आपण जेव्हा गोव्यात तिला भेटलो तेव्हा तिची मनस्थिती ठीक होती का? का कोणास ठाऊक, काही क्षण मला वाटलं होतं की काहीतरी, म्हणजे एक क्षण असं वाटायचं की तिचं आणि जयंतचं काहीतरी बिनसले, पण दुसऱ्या क्षणी वाटायचं की नाही किती आनंदात आहेत दोघं. पण माझ्या मनात कायम संमिश्र भावना आहे. मग असं काही होतं का की जे आपल्या लक्षात आलं नाही? आपण कुठे कमी पडलो का हो? सांगा ना हो. लक्ष्मी, हो नाही, आजकालच्या मुलांचं कधी सांगता येत नाही हो. म्हणजे मनात त्यांच्या एक असतं आणि चेहऱ्यावर वेगळे भाव असतात. आपल्याला आपली जानू कळली नाही का? प्रश्न, अजून एक प्रश्न, अजून एक प्रश्न आणि प्रश्न. लक्ष्मी, हे बघ, काय ना, हे जितका आपण याचा विचार करू तितकं आपण त्यात आणखीन जास्त खोलात शिरू, त्यामुळे फक्त प्रश्न वाढत जाणार आहेत आणि आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि काहीही नाही. कारण आपण कितीही विचार केला, कितीही तर्क केले तरी खरं काय झालं हे आपल्याला कसं कळणार आहे? सत्य काय होतं हे आपल्याला कळूच शकत नाही. काही मार्गच नाहीये ना ते कळण्याचा. फक्त एकच मार्ग आहे लक्ष्मी, नक्की काय झालं हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा जानूची स्मृती परत येईल.